पुरंदरचा तह हा खरंच एक पराभव होता की एक जबरदस्त मोठा डाव? विचार करा, जर शिवाजी महाराजांनी पुरंदरचा तह केलाच नसता तर कदाचित आपलं स्वराज्य तिथेच संपलं असतं. हो, हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण इतिहासात ज्या घटनेकडे एक पराभव म्हणून पाहिलं जातं, तीच घटना कदाचित इतिहासातील एक सर्वात मोठा आणि धोरणी डाव असू शकते. पण मग मनात एक मोठा प्रश्न येतोच की शिवाजी महाराजांसारख्या अजिंक्य पराक्रमी राजाने शरणागती का पत्करली असेल? चला तर मग या ऐतिहासिक कोड्यामागचं सत्य आज आपण उलगडून पाहूया. सगळ्यात आधी आपल्याला त्यावेळची परिस्थिती समजून घ्यावी लागेल. हे संकट किती भयंकर होतं याचा एकदा अंदाज घेऊया. आपण आहोत साल 1665 मध्ये. मुघल बादशाह औरंगजेब त्याने दक्षिणेत एक प्रचंड मोठी मोहीम पाठवली होती आणि त्याचा उद्देश एकच होता, स्वराज्याला मुळापासून उखडून टाकणे. आणि हे जे मुघल सैन्य होतं ना, ते काही साधंसुधं नव्हतं. याचं नेतृत्व करत होता मिर्झा राजे जयसिंग, एक जबरदस्त आणि अनुभवी सेनापती. आणि त्याच्या सोबतीला होता दिलेर खान, जो आपल्या क्रूरपणासाठी ओळखला जात असे. म्हणजे विचार करा, संख्याबळात, तोफांमध्ये, रसद पुरवठ्यात, प्रत्येक बाबतीत हे सैन्य स्वराज्याच्या फौजेपेक्षा कित्येक पटींनी वरचढ होतं. मुघलांनी एकामागोमाग एक किल्ले घ्यायला सुरुवात केली आणि मग त्यांनी आपला सगळा जोर लावला पुरंदर किल्ल्यावर. स्वराज्यासाठी हा वेढा म्हणजे एक निर्णायक लढाई होती. पुरंदरचे किल्लेदार आपले वीर मुरारबाजी देशपांडे काय लढले असतील ते. त्यांनी शौर्याची अगदी पराकाष्ठा केली, पण समोर शत्रूचा अफाट सागर होता. त्यामुळे परिस्थिती हळूहळू हाताबाहेर जात होते आणि मुघलांचा दबाव क्षणोक्षणी वाढत होता. आता अशा गंभीर परिस्थितीत महाराजांसमोर नक्की कोणते मार्ग होते? युद्ध की एक वेगळी रणनीती? महाराजांसमोर दोन स्पष्ट पर्याय होते. एका बाजूला युद्ध चालूच ठेवणं, म्हणजे आपले किल्ले, आपले मावळे, सगळी ताकद पणाला लावणं. यात धोका हा होता की नुकतंच उभं राहिलेलं स्वराज्य कदाचित कायमचं नष्ट झालं असतं. आणि दुसऱ्या बाजूला पर्याय होता तह करण्याचा, म्हणजे तात्पुरतं 2 पावलं मागे येऊन स्वराज्याची मूळ ताकद वाचवायची आणि भविष्यातल्या मोठ्या लढाईसाठी स्वतःला तयार करायचं. तर मग जो तह झाला तो नक्की होता तरी काय? तो एक पराभव होता की एक विचारपूर्वक केलेली योजना? महाराजांना एक गोष्ट स्पष्ट दिसत होती. समोर जयसिंगासारखा धूर्त शत्रू असताना ही लढाई फक्त शौर्याने किंवा तलवारीच्या जोरावर जिंकता येणार नाही. आणि म्हणूनच महाराजांनी एक असा निर्णय घेतला जो अनेकांसाठी धक्कादायक होता. तो निर्णय होता वाटाघाटी करण्याचा. या पुरंदरच्या तहामध्ये महाराजांना 23 किल्ले आणि मोठा मुलूक मुघलांना द्यावा लागला. खरंय, वरवर पाहिलं तर हे खूप मोठं नुकसान वाटतं, पण खरा डाव होता तो दुसऱ्या बाजूला, म्हणजे जे महाराजांनी स्वतःकडे ठेवलं त्यात. महाराजांनी स्वतःकडे 12 महत्त्वाचे किल्ले ठेवले. हे फक्त आकडे नाहीत, हे किल्ले म्हणजे स्वराज्याचं हृदयच होतं. हे ते किल्ले होते जे अगदी मोक्याच्या ठिकाणी होते, जे स्वराज्याच्या आर्थिक आणि लष्करी नाड्यांवर नियंत्रण ठेवत होते. आणि याच किल्ल्यांमुळे स्वराज्याचा पाया टिकून राहिला, पुन्हा उभं राहण्याची ताकद शिल्लक राहिली. मग याला मास्टर स्ट्रोक का म्हणायचं? हा तह दूरदृष्टीचा एक मोठा विजय कसा ठरला? चला पाहूया. हा निर्णय एक मोठा डाव कसा होता माहितीये? पहिलं, या तहामुळे स्वराज्याचा हो घातलेला विनाश टळला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळ मिळाला. दुसरं, सैन्याची पुन्हा उभारणी करण्याची आणि सगळी ताकद पुन्हा एकत्र करण्याची संधी मिळाली. तिसरा म्हणजे पुढे झालेल्या आग्राबेटीमुळे मुघल दरबार कसा चालतो, शत्रूची ताकद आणि कमजोरी काय आहे याची थेट माहिती मिळाली. आणि चौथं, याच निर्णयाने भविष्यातल्या मोठ्या झेपेचा पाया रचला. आणि याचे परिणाम तर आपल्या डोळ्यांसमोर आहेत. 1666 मध्ये आग्र्याहून झालेली अद्भुत सुटका, 1670 पासून दिलेले किल्ले, एकामागोमाग एक परत जिंकण्यास केलेली सुरुवात, आणि 1674 साली झालेला तो ऐतिहासिक राज्याभिषेक. खरंच, जर पुरंदरचा तह झाला नसता तर हा पुढचा गौरवशाली प्रवास कदाचित शक्यच झाला नसता. या संपूर्ण घटनेतून आपल्यालाही खूप मोठा धडा मिळतो, नेतृत्वाबद्दल, एका दूरदृष्टीबद्दल. खरं नेतृत्व म्हणजे नेहमीच फक्त तलवार चालवणं नसतं. कधीकधी 4 पावलं पुढे जाण्यासाठी 2 पावलं मागे घेण्याची तयारी ठेवावी लागते. एका खऱ्या नेत्याची निवड काय असते माहितीये? मोठ्या ध्येयासाठी स्वतःचा अहंकार बाजूला ठेवणे, आजच्या भावनांपेक्षा भविष्यातल्या विजयाला जास्त महत्त्व देणे.
मोठ्या यशासाठी एक तात्पुरता पराभव स्वीकारण्याची हिंमत ठेवणे आणि लोकांच्या पसंतीचा नाही तर स्वराज्यासाठी आवश्यक असलेला निर्णय घेणे. महाराजाने नेमकं हेच केलं. तर मग पुन्हा एकदा तोच प्रश्न, पुरंदरचा तह हा एक पराभव होता की इतिहासातील सर्वात मोठ्या धोरणात्मक निर्णयांपैकी एक? कारण इतिहास फक्त युद्धांनी नाही तर योग्य वेळी घेतलेल्या योग्य निर्णयांनी सुद्धा घडत असतो.